लेकरांच्या आयुष्यात कितीतरी गोष्टी पहिल्यांदाच येत आहेत ना ग. पहिला अक्षर, पहिलं पुस्तक, पहिला शिरा. मी आज तुपातला शिरा खाणार आहे. बोला किती होते कुठे आहे? नको मारू माझ्या बाला. नको मारू. नको मारू माझ्या बाला. नको मारू. पंत पुरावा घावला. यो पोरगा तालमीतलं बाहेर आलाय. याचा अर्थ इथे शाळा भरते तर एवढी दवंडी देऊन सुद्धा हा शास्त्र विकृत करतो आहे. ए पोरा बोल, अजून तालमीत पोरं आहेत ना? बोल, तोंड उघड, नाही तर धावतोच तुला. तुझं डोसकच पडतो. अजान पोराला मारायचं नाही. काठी सोड ज्योती, माझ्या नादाला लागू नकोस. ही काठी कशी झोडपते ना, तुझ्या भावाला विचार. एका तणकट त्याला आडवा केला होता. माझा भाऊ साधा भोळा आहे म्हणून त्याच्यावर हात उचललास तू. माझ्या वडिलांना मारलं, भावाला मारलं. एवढीच गुळमी असेल ना तर चाल उतर आखाड्यात. तुला तुझ्याच भाषेत उत्तर द्यायला समर्थ आहे मी. ही काय पद्धत झाली? अरे सरदार माणूस हा, त्याला त्याला असं मारतात. एकतर शास्त्र मोडून तू शाळा चालवतोस, वर तालमीचा धाक दाखवतोस. जोत्या, हे बरे नव्हे. पंत, शिक्षण हा सगळ्यांचा अधिकार आहे. काहीही झालं तरी मी शिक्षणाचे बांध फोडणार. ज्ञानाची गंगा प्रत्येकाच्या दारात घेऊन जाणार. ज्योतिराव, एक स्मरणात ठेवा, स्त्रिया आणि अतिशूद्र हे अपवित्रच. तेव्हा त्यांना शिकवणे म्हणजे अघोर पाप आहे आणि याचा जबाब तुम्हाला द्यावा लागेल. अजूनही सांगतो, हे सगळं थांबवा. थांबणार नाही. याचा अर्थ आर नाही तर पार. चला नरहर पंत. थांबा, आता साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण. अरे जा जा जा, आणि परत रात्रीची इकडे फिरकू नका. कारण इथून पुढं शाळा दिवसा भरणार. ज्योत्या, तुला जित्ता नाही सोडणार ज्योत्या. जोत्या कमालीचा रानगट आहे. तो कुणाला जुमानत नाही, कुणाला भीत नाही, त्याला कोणाची गाय नाही. पण प्रत्येक हल्ल्यानंतर तो आणखी ताकदीने उभा राहिलाय. पंत, याला शहाणपणा नाही म्हणत, मूर्खपणा आहे. अरे तो एवढा शिकला, काय उपयोग? म्हणजे हे असं झालंय, माकडाच्या हातात माणिक दिले की तो दाताने फोडणार आणि चव नाही म्हणून फेकून देणार. तसेच झाले. नाहीतर त्याने आज नोकरी केली नसती का? नोकरी केली असती तर बग्गीतून फिरला असता, नोकर चाकर ठेवून जगला असता. पण नाही. पंत, वेगळी खेळी खेळावी लागणार. कोणती खेळी? सांगतो. पंत, राक्षसाला कितीही मारले तरी तो मरत नाही, कारण त्याचा प्राण 7 समुद्रा पल्ल्याड असणाऱ्या पोपटामध्ये असतो.
ज्या क्षणी पोपटाला मारले जाते त्या क्षणी राक्षसाचाही मृत्यू होतो. तसेच काहीसे केले पाहिजे. समजले? समजले. मग लागा तयारीला. धर, मार थाप. आजा तू पहिला थाप मार. असं म्हणतेस? धर, धर. म्या, म्या. हा. आया काय कसं वाटतंय आवाज? कानाला ग्वाड वाटते. वाटतंय ना? माझे पंतजी हरकून जात्याल. काय राजा? होय तर तुझं पण तुझी हरकून जाते, पार हरकत्याल. कसं काय तुला लक्षात राहते पण तुझी काय काय शिकवतोय? बाराकडे शिकवतोय, आकडे शिकवतोय, पावकी शिकवतोय आणि सगळं तोंड पाठ आहे तुझं. ए आजा तुला म्हणून दाखवू? हा. 1 पाव पाव, 2 पाव अर्धा, 3 पाव पाऊण, 4 पाव 1. बस बस. हे सोनबाई, बघितलंस का सगळं कसं तोंड पाठ आहे. मी तुला आज काय बी करून 4 मिरच्या आणून देतो. माझ्या नातीची दृष्ट काढून टाका. तर लय लाड झाला मग. 4 मिरच्या अंगावर उतरून टाकायला एवढी श्रीमंती आली व्हय आपल्याला. त्या परास तेवढ्या 4 मिरच्याचा ठेचा 2 दिवस पुरेल की? मरते तुझा ठेचा न खाल्ला. त्याच्या परास माझ्या नातीची दृष्ट मोलाची आहे. या. ए आई खडा ठेचा नको मला. हा? मी आज तुपातला शिरा खाणार आहे. कोण एवढा तुला तालेवार भेटला का तुपातला शिरा द्यायला? त्या डपावर थाप मारतीस तशी आम्हाला तर थाप मारत नाहीस ना. अरे बा खरं खरं मला पंतजी घेऊन येणार आहे शिरा. मालक हा? तुमच्या कोंडासाठी शिरा तयार केलाय. वाह, तुपाचा घमघमाट येतोय. गोड केलाय ना? भरपूर. सावित्री, कोंडाने अजून शिरा बघितलाच नाही. खाणं तर लांबच राहिलं. पहिला घास घेताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला आवडेल मला. तुम्ही बघा आणि मला येऊन नक्की सांगा. मला बिल्लाही आनंद वाटेल. घ्या, सावकाश गरम आहे. बर, दोघांचा शिराई एकत्रित दिलाय त्यामुळे खाऊन घ्या. तिला आवडला तर सगळा डबा तिलाच देऊन टाकले. त्यांच्या आनंदासाठी तर करतोय आपण सगळं. सावित्री, या लेकरांच्या आयुष्यात कितीतरी गोष्टी पहिल्यांदाच येत आहेत ना ग. पहिलं अक्षर, पहिलं पुस्तक, पहिला शिरा. पहिल्यांदाच आपण सुद्धा माणूस आहोत ही जाणीव. शाळा शिकत्यात काय? फोडून काढा एकेकाला. अरे अरे कशाला मारते? अरे नका मारे.
मला. माझ्या डब्याला काय करू नका. मला माझ्या पंतजीला द्यायचंय. आण तो डब इकडे. मी नाही देणार. कोण म्हटलं ना सोड. सुंदर माझी बाहुली नाव तिचे सोनुली, हळूच तिला उचलून घेते, लाडे लाडे खेळविते, परकल पोलके घालते, हसू नाचू लागते, सुंदर माझी बाहुली नाव तिचं. सावित्री कोण गई भावली? शाळेतलीच एक पोरगी आहे, लय गोड आहे. साळतली म्हणजे परवा जिच्यासाठी परकर पोलका आणली तीच का ग? चिमणा, ए चिमणा, अगं चल की ग. हा काय व काय व काय पाताळेश्वर गाठायचं आहे, फुलं पोस्ती करायची, चला की. अहो एवढं आवरलं की येतेच ना. तुला नेलंच नसतं ग. पण राजाराम हा दुःख न करी झाला या, आणि ज्योती काय घरात थांबणं झाला या. काय व दाखला सुनबाई, ज्योती कुठं आहे? मालक तालमीत गेले असतील. चिमणा चला, आपल्या नशिबी फुलांचं कमी आणि मुलांचंच वजन व्हायचं जास्त आलंय. चला चला. दादा दादा दादा, रानबाच्या वस्तीवर काय झालं? रानबाच्या वस्तीवर लई मोठा हल्ला झालाय. लई माणसं वस्तीवर चाल करून गेलेत. त्यांच्या हातात कुऱ्हाडी, तलवारी आणि काट्या आहेत. दिसल त्याला वार करताय, दिसल त्याला मारताय. बाई बघत नाही का लेकरू बघत नाही, सबदेसनी मारताय दादा. हो पण कशा पायी? म्हणजे त्या गरिबांनी कुणाचं काय घोडं मारलंय व? शिकायचा हक्क नाही तरी शिकतायत ना म्हणून मारतायत. लय मारलंय दादा लोकांनी. सुनबाई, ज्योती कुठे आहे? काय विचारतोय? ज्योती कुठे आहे? अहो बोला की, ज्योती कुठे आहे? शाळेत जातेस काय? वय जाते. त्यात काय वाईट आहे? तुम्हा लोकांसाठी शाळा नाही. आण तो डब इकडे. कोण म्हटलं ना आण तो डब. सोड. काय झालं किसन? वस्तीवर हल्ला?
बोला की ज्योती कुठं आहे? ते तिकडच आहेत. तिकडं म्हणजे रानबाच्या वस्तीत? वय अगं पण तू तर म्हणली होतीस तो तालमीत गेलाय ना? मग तिकडं कशा पायी असल? मी 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 जाते तिकडं. मी येते, थांबा. सुनबाई थांबा. सुनबाई काय चाललंय तुमचं हे समजा गौड बंगाल? निदान आम्हाला तरी खरं खरं सांगा. हात जोडतो. मालकांनी हट्ट सोडला नव्हता. वस्तीत जायचं नाही म्हणून तालमीत शाळा सुरू केली होती. म्हणजे तालमीच्या नावावर शाळा चालवित होता? वय अगं तुम्ही दोघाच्या दोघं का नाही ऐकत कुणाचं? सुनबाई तुम्हाला हे समजत हवं होतं तर आम्हाला का सांगितलं नाही? अहो बोला की का सांगितलं नाही? कारण शिक्षण ही काळाची गरज आहे म्हणून नाही सांगितलं. मालक काय बी चुकीचं काम नाही करत आहेत. मालक लय चांगलं काम करतात. हे चांगलं काम आहे. वस्तीला आग लावायचं काम आहे, चांगलं आहे. बेदम जास्त मार बसलाय, चांगलं काम आहे. वय काय बोलताय तुम्ही? चिमणा काय येतो? दादा दादा मी अभि येते. थोरल्याला जखमी केलाय. ज्योतीवर तर डूक धरला असेल त्यांनी. कुणी बी येऊ नका. मी ज्योतीला घेऊन येतो. तेव्हा पांडुरंगा अरे एक दिवस तरी सुखानं जाऊ दे रे. थांब सावित्री, तू कुठं बी जायचं नाहीस. अरे पळा पळा पळा, लवजी वस्ताद आले, पळा. लवजी वस्ताद आले, पळा पळा. कोंडा डोळे उघड. ए कोंडा, कोंडा डोळे उघड. डोळे उघड. कोंडा ए कोंडा, कोंडा 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 काय होणार नाही तुला? कोंडा बा डोळे उघड. कोंडा, ए कोंडा काय होणार नाही तुला?
कोंडा उठ ना कोंडा. पण तुझ्या तुला डब द्यायचा ना. याला ज्योतीच जबाबदार आहे. सावे तुमच्यामुळं, फक्त तुमच्यामुळं माझी पोरग्याची अवस्था ते. पण तुझी तुम्हाला डब मिळाला, पण मी शिरा खाऊ शकली नाही. मालक कुठं आहात तुम्ही? धरू नको लाज. गिरव बाई धरू नको लाज. बाई शिकली तर उद्या घडेल समाज. पाटी घेऊन हाती शिकायला चल पोरी. लिवायाची वाचायाची कसली ग चोरी. लिवायाची वाचायाची कसली ग चोरी. झुंजायाला बळ दिलं, कष्टाला फळ दिलं, जिण सार उजळलं सावित्री माईनं. दार उघडलं बया दार उघडलं, दार उघडलं बया